आताच हा पारितोषिक वितरण सोहळा ज्यांच्या शुभहस्ते संपन्न झाला ते नगरपालिका शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासन अधिकारी आदरणीय बनसोडे साहेब आपल्याला मार्गदर्शन करून मीटिंगसाठी गेलेले आहेत। व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे विद्यमान सचिव आदरणीय कवठाळे सर, या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय वाघमारे सर, यासोबतच पालक प्रतिनिधी आदरणीय डॉक्टर गायकवाड साहेब, देशपांडे सर, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि पालक बंधू भगिनींनो, मित्रांनो, आज किती जणांना या ठिकाणी बक्षीस मिळालं? हात वर करायचे। यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वजण। मी तर फार बोलणार नाही कारण वेळेचं भान मला चांगलंच आहे। फक्त मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। गोष्ट किती जणांना आवडते रे? मलाही आवडते, माझाही हात वर करतो मी। एकदम छोटी गोष्ट काळजीपूर्वक ऐकायची। ती गोष्ट झाल्यानंतर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि त्यासाठी गोष्ट काळजीपूर्वक ऐकायची। हात खाली घ्या। तत्पूर्वी एक प्रश्न विचारतो, तुमच्या गणवेशाचा, आजच्या गणवेशाचा रंग कोणता? ऐकू आलं नाही मला। आज सकाळी तुम्ही किती वाजता आलात? 7 वाजता। कडक ऊन होते की थंडी होती? मला सुद्धा खूप थंडी वाजली, कुडकडत मी आलो। पण मित्रांनो एक सांगतो, तुमच्या गणवेशाचा रंग आणि सकाळचं एक सुंदर नातं आहे, कारण सकाळी उगवलेल्या सूर्याची किरण ही सोनेरी आणि पिवळी असतात। म्हणजेच काय तर तुम्ही उगवती सूर्यांची किरण आहात। तुम्ही या शाळेचं, या गावाचं, या राज्याचं आणि या देशाचं भविष्य आहात। मग हे भविष्य कसं असायला हवं तर त्याच्यासाठी एक मिनिटाची छोटीशी गोष्ट सांगणार आहे। आपल्या अट काय? गोष्ट झाल्यानंतर त्याच्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे। त्यामुळं तुम्ही तिथं जरी बसलेला असलात तर तुम्ही तुमचे कान माझ्याकडे द्यायचे। दिलेत माझ्याकडे कान? ऐकू येते गोष्ट सांगतो। एकदा एक चित्रकार असतो, मूर्तिकार असतो, शिल्पकार असतो। त्यानं खूप सुंदर भव्य अशी मोठी मूर्ती तयार केलेली असते, प्रचंड मोठी मूर्ती तयार केलेली असते। सगळ्या जगात त्याचा गाजावाजा झालेला असतो आणि त्या मूर्तीचं अनावरण, प्रकाशन होणार असतं, ती लोकार्पण होणार असते। आणि मग त्यावेळेस त्या मूर्तीचं लोकार्पण होत असताना त्याच्या आधी सगळे पत्रकार त्या ठिकाणी जमा होतात। त्या मूर्तीचं अनावरण होतं, लोकार्पण होतं। ती सगळी मूर्ती बघून सगळेजण अवाक होतात आणि पत्रकार त्यांना प्रश्न विचारतात की ही मूर्ती तुम्ही तयार कशी केली? मित्रांनो, त्यावेळी दिलेलं उत्तर खूप सुंदर होतं। तो शिल्पकार, तो मूर्तिकार म्हणाला की खरं सांगू का? सगळे पत्रकारांना आता वाटलं की ते सांगतील की कुठलं माध्यम वापरलं, कुठली शस्त्रास्त्र, कुठली साधनं वापरली, कुठली सगळं जे काय वापरलं ते सांगतील, कुठलं माध्यम वापरलं। पण मित्रांनो, त्यावेळी त्या शिल्पकाराने एक उत्तर सुंदर दिलं होतं। तो शिल्पकार म्हणाला की मी मूर्ती तयार केलेली नाही। तयार केली नाही म्हटल्यानंतर सगळे अवाक होऊन त्यांच्याकडे पाहायला लागले। परत पत्रकाराने विचारलं की तुम्ही नेमकं काय सांगताय? त्यावेळेस मित्रांनो, त्या शिल्पकाराने दिलेलं उत्तर खूप सुंदर होतं की तो म्हणाला मूर्ती मी तयार केलेली नाही, मूर्ती त्या दगडातच होती, फक्त मी नको असलेला भाग काढून टाकला। मित्रांनो, या गोष्टीचा सार म्हणजे इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मध्ये एक सुंदर चित्रकार असतो, एक सुंदर वक्ता असतो, एक सुंदर शिल्पकार असतो। फक्त अडचण एवढीच असते की नको असलेले अनेक भाग आपल्या व्यक्तिमत्वाला चिटकलेले असतात, नको असलेल्या अनेक गोष्टी आमच्या व्यक्तिमत्वाला चिटकलेल्या असतात आणि त्यामुळं आमच्यातली ती कर्तृत्वाची मूर्ती समाजासमोर येत नसते। आज ही मुलं का सन्मानित झाली तर यांनी यांच्यातला वक्ता ओळखला, यांनी यांच्यातला चित्रकार ओळखला, यांनी यांच्यातला रांगोळी काढणारा कलाकार ओळखला, यांनी यांच्यातला डान्स करणारे कलाकार ओळखला आणि म्हणून त्या सन्मानित झालेले आहेत। मला वाटतंय आम्ही देखील आमच्या अंगी असलेले नको असलेले भाग जर काढून टाकले तर आमचं देखील कर्तृत्व असं झळकेल आणि अशा मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानित होईल। मग आमच्या अंगी असलेले नको असलेले घटक कोणते आहेत तर सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे आळस। कोणता घटक आहे? असं आता देखील बऱ्याच जणांच्या अंगी आहे बघा। आमच्या असलेला सगळ्यात नको असलेला घटक कोणता तर आळस आहे आणि त्याच्यासोबत नको असलेला गोष्ट म्हणजे निराशावाद। म्हणजे सरांनी एखादे चित्र काढायला सांगितलं की आम्ही त्याकडे दुर्लक्षित करतो, सरांनी भाषण कर म्हटलं की आम्ही त्याच्याकडे दुर्लक्षित करतो, सरांनी गृहपाठ सांगितलं की आम्ही त्याच्याकडे दुर्लक्षित करतो। हे दुर्लक्ष करणं आहे ना, हा नको असलेला भाग जर काढून टाकला तर निश्चितच तुम्ही सक्षमपणे घडणार आहात।
एवढाच या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि मला विशेष आभार मानायचे आहेत नायकवडे सरांचे. कारण ज्यावेळेस वक्तृत्व स्पर्धेला मुलं पाठवायची होती त्यावेळेस त्यांनी मला इथून बोलवलं आणि आम्ही एक अर्ध्या तासाची कार्यशाळा घेतली. आम्ही सुंदर गप्पा मारल्या. कोण कोण होतं रे त्या गप्पांमध्ये? ही मुलं होती बघा. मला सरांचं कौतुक का वाटलं तर त्यांनी त्यांच्या वर्गापुरतं हे मर्यादित ठेवलं नाही. त्यांनी प्रत्येक वर्गातले 2-2 मुलं तिथं आणले आणि त्यांच्याशी खूप सुंदर संवाद झाला. आणि मला कवटाळे सरांना सांगावंसं वाटतं की प्रचंड पोटेन्शियल असलेली ही मुलं आहेत आणि तेवढंच पोटेन्शियल असलेले हे सगळे शिक्षक बंधू भगिनी आहेत. त्याची प्रचिती गेले 2 तास मी इथं घेतोय. प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी दिलेलं योगदान खूप सुंदर आहे. या निमित्तानं या नवीन मराठीचा जो कर्तृत्वान इतिहास आहे तो तेवढाच सोनेरी राहणार आहे हा आत्मविश्वास मला या ठिकाणी जाणवतोय. त्याबद्दल मी सर्व शाळा प्रशासनाचं अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्वांचंही अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. अध्यक्ष आमचे मार्गदर्शक संस्थेचे विद्यमान सचिव आदरणीय कवठाळे सर. या नवीन मराठी शाळेमध्ये अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याबद्दल काल पहिल्यांदा नायकवडे सरांचा फोन आला. नायकवडे सर म्हणाले की सर उद्या आमच्या वर्गाचा परिपाठ आहे आणि त्यामुळं तुम्ही आमच्या परिपाठाला या. मग मी म्हटलं आता आपण शाळेतून निवृत्त होऊन 7 वर्ष होऊन गेली, आपण चालू केलेली परंपरा अजून हे शिक्षक कशी सांभाळतायत पाहूया. आणि खरोखरीच आज या ठिकाणी आल्यानंतर खूप मनापासून आनंद झाला की या गेल्या मी निवृत्त झाल्यानंतर 7 वर्षामध्ये यांनी ही परंपरा तर चालू ठेवलीच आहे पण त्यात सुधारणा करण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं या सगळ्या शिक्षकांचं नायकवडे सरांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. आणि त्यानंतर फोन आला आमच्या वाघमारे सरांचा. वाघमारे सर म्हणाले सर उद्या परिपाठ पण आहे आणि बक्षीस वितरण पण आहे आणि त्याचबरोबर आपले बार्शीचे नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी बनसोडे साहेब यांचाही आपण सन्मान करणार आहोत, तर त्याही कार्यक्रमासाठी तुम्ही या. म्हणलं अरे वा छान, सगळे चांगले कार्यक्रम आहेत. आणि मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की या कार्यक्रमाला आज जे आता या ठिकाणी आपल्याला व्यासपीठावरती उपस्थित दिसत आहेत हे येणाऱ्यांची नावं सांगितली. मी म्हणलं तर वा अरे वा हे सगळे सन्मान्य या ठिकाणी जे आज उपस्थित आहेत ते या नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत वाघमारे सर यांनी आमंत्रित केलेले श्रीयुत इकारे सर, त्याचबरोबर या शाळेवरती प्रथमपासून प्रेम करणारे या बार्शी शहरातील नामवंत डॉक्टर कैवल्य गायकवाड, आपले शाळेवरती आणखी प्रेम करणारे श्रीयुत देशपांडे सर, अतिशय चांगल्या पद्धतीने तेही त्यांच्या परीने त्यांच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे 2 पत्रकार आहेत की ज्यांच्या बातम्या मी विविध माध्यमातून नेहमी मोबाईलवर किंवा इतर ठिकाणी अशा पाहत असतो, असे हे 2 अतिशय चांगले पत्रकार धारुरकर साहेब आणि गोडसे साहेब या दोघांच्या उपस्थितीची कल्पना दिली. मी म्हणलं हे सगळ्यांची भेट होणार आहे, आपण यायलाच पाहिजे. आणि खरोखर मनापासून सगळ्यांचं कौतुक करतो. या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमासाठी काही पालक आलेले आहेत, स्त्री पुरुष पालक, या शाळेतले शिक्षक शिक्षकेतर या सगळ्यांचं मनापासून कौतुक. आणि या विद्यार्थ्यांनी आज म्हणजे गेले 4 दिवस या ठिकाणी बार्शी नगरपालिका शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या ज्या 4 स्पर्धा होत्या या 4ही स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवली. म्हणजे नक्कीच तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे. 4ही. आणि आज 5वी स्पर्धा आहे. या 5व्या स्पर्धेतही मला वाटतं नक्कीच हे विद्यार्थी बक्षीस मिळवणार आहेत. अगदी नक्की त्यांना त्यांच्यासाठी शुभेच्छा. ज्यांनी बक्षीस मिळवलं त्यांनाही त्यांचं अभिनंदन, ज्यांनी नाही मिळू शकले परंतु स्पर्धेत सहभागी झाले त्यांचंही अभिनंदन. आणि जे स्पर्धेत यावर्षी सहभागी होऊ शकले नाहीत त्यांनी पुढच्या वर्षी सहभाग घ्यायचा आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण जिंकू किंवा काय असं त्याचा विचार करत नाही. मी एक वेगळी स्पर्धा सांगणार आहे तुम्हाला. सांगू? एका ठिकाणी एक स्पर्धा झाली. कशाची होती माहिती स्पर्धा? काजू खायचे. काय खायचं? काजू. सगळ्यांना 5-5 काजू दिले. सगळ्यांना वाटलं वा आपल्याला 5 काजू खायला मिळणार. पण एक अट होती, काजू हातात घेऊन असा नाही खायचा, वर टाकायचा आणि खायचा. तोंडात गेला तर खायचा, नाहीतर ठेवून द्यायचा. मग सगळ्याला 5-5 काजू वाटले. मग सुरू झाली एकेकाची स्पर्धा. ही पहिल्या ओळीतला हा आला, तो आला, ते आला. सगळ्यांनी स्पर्धा सुरू केली. एक काजू टाकला, कुणाचा खाली पडला, कुठं काय झालं. मग अशामध्ये
ती स्पर्धा शिगुडी संपन्न झाली आणि ती संपन्न झाल्यानंतर आता बक्षिसं द्यायची आहेत. तर ती बक्षिसं द्यायची तर आता कशी द्यायची? मग त्यांनी सांगितलं, त्या स्पर्धक आयोजित करणारे जे लोक होते त्यांनी सांगितलं, आता ज्यांनी 5 काजू खाल्ले, वर टाकलेले काजू खाल्लेले आहेत ना, त्यांची पहिली ओळ करा. त्यानंतर ज्यांनी 2 खाल्ले त्यांची दुसरी ओळ करा. ज्यांनी 3 खाल्ले त्यांची तिसरी ओळ करा. ज्यांनी 4 खाल्ले त्यांची चौथी ओळ करा. आणि ज्यांनी 5 खाल्ले त्यांची 5वी ओळ करा. आणि ज्यांना एकही खाता आला नाही त्यांचे असे सगळे बाजूला बसवा. आता बक्षीस वितरण. आता काय? बक्षीस वितरण. मग आता म्हणले, बघा, ज्यांना एकही काजू खाता आला नाही, ज्यांना एकही काजू खाता आला नाही त्यांना 5-5 काजू बक्षीस. त्यांना किती? 5-5. ज्यांना एकच खाता आला त्यांना 4 काजू बक्षीस. ज्यांना एकही खाता आलं नव्हतं त्यांना किती मिळाले? ज्यांना एकच खाता आला होता त्यांना 4 बक्षीस मिळाले. त्यांना किती मिळाले? म्हणजे त्यांनी 1 खाल्ला आणि मिळाले किती? ज्यांनी 2 खाल्ले होते त्यांना 3-3 काजू बक्षीस. ज्यांनी 3 काजू खाल्ले होते त्यांना 2-2 काजू बक्षीस. ज्यांनी 1 काजू खाल्ला होता त्यांना 4 काजू बक्षीस. आणि ज्यांनी 5 काजू खाल्ले होते त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. टाळ्या वाजवा सगळे. आता बघा, म्हणजे प्रत्येकाला काजू किती खायला मिळाले? 5. तर म्हणजे सगळ्यांनाच काजू खायला मिळाले. अशा प्रकारचं आयोजन त्या आयोजकांनी केलं होतं. असं आयोजन की जेणेकरून सगळ्यांना प्रोत्साहन पण मिळू शकेल, असंही आयोजन एखाद्या स्पर्धेमध्ये असू द्या. सगळ्या मुलांना, या शिक्षकांना, मनापासून प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. या शाळेतील सर्व शिक्षक हे अतिशय उपक्रमशील आहेत. त्या सगळ्यांना साथ देणारे हे या ठिकाणी व्यासपीठावरचे उपस्थित, त्याचप्रमाणे उपस्थित पालक असे सर्वजण आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक. धन्यवाद. नवीन मराठी शाळेच्या परिपाठ, शनिवार परिपाठ व बक्षीस वितरण नपा शिक्षण मंडळ आयोजित व्यक्तिमत्व विकास स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बार्शी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी आदरणीय कौकळे सर, कवी, साहित्यिक, सुलभ हायस्कूलचे शिक्षक रामचंद्र इकारे सर, माझे मित्र दैनिक पुढारीचे पत्रकार गणेशजी गोडसे, पत्रकार मल्लिकाजी कारूरकर यांनी शाळेसाठी वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल शाळेच्या वतीनं मी आभार मानतो. आणि बक्षीस वितरणाचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं अध्यक्षेच्या परवानगीनं जाहीर करतो आणि थांबतो.